आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्यात। नारायण राणे यांच्या निवासस्थानी या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला। महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण उत्साहाचं आहे। भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय सुरेश कौलगेकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर महायुतीला मोठं यश आहे ते मिळालेलं आहे। आता बघितलं तर ओम गणेश बंगल्याच्या ठिकाणी मोठा जल्लोष हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आहेत। एकंदर पाहिलं तर आता नितेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांना पेढे भरवून आपला जो आनंदोत्सव आहे तो साजरा केला। आपल्या समेत काही माणसं आहेत। मला सांगा, आज तुम्हाला यश मिळालंय, काय सांगाल? मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। कलमठ सारख्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 3200 पेक्षा जास्त मताधिक्य जिल्हा परिषदेसाठी आणि 1100 पेक्षा जास्त मताधिक्य कलमठ पंचायत समितीसाठी गुरुवर्धकर यांना मिळालेलं आहे। हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि संघटनेचा विजय असं मी समजतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठी घौडदौड दिसते। जवळजवळ 42 जागा आहेत त्या महायुतीला मिळाल्या आहेत, काय सांगाल? देशामध्ये मोदी साहेब, राज्यामध्ये फडणवीस साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून आपण 40 पेक्षा जास्त जागा महायुतीकडे आलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे पॅटर्न दिसतोय 100%। निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे पॅटर्न हा पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।